friends, welcome back to the second part of articles. Friends, last video मध्ये आपण indefinite articles पाहिले a and an. या पार्ट मध्ये आपण definite article पाहणार आहोत the. आता आपण काही फीचर्स बघूया. The article the is used to point out a particular or definite person, thing or place. Friends, पर्टिक्युलर व्यक्ती, पर्टिक्युलर वस्तू किंवा पर्टिक्युलर जागा असेल तिथे आपण द हे डेफिनेट आर्टिकल वापरत असतो. एक्झाम्पल्स बघूया. दॅट इज द लेडी हू केम टू अवर स्कूल येस्टरडे. आता ह्या वाक्यामध्ये जी लेडी की ती काल येऊन गेलेली आहे म्हणजे ती पर्टिक्युलर लेडी आहे म्हणून इथं आपण द हे आर्टिकल वापरलेलं आहे. सेकंड वाक्य बघूया. वेअर इज द ड्रेस यू विल वेअर टुमॉरो. असा ड्रेस की जो उद्या घालणार आहे, जो तू उद्या घालणार आहे म्हणजे निश्चित असा तो ड्रेस आहे म्हणून ड्रेस या कॉमन नाउन पूर्वी द हे आर्टिकल वापरलेलं आहे. सेकंड फीचर बघूया. द आर्टिकल द इज यूज टू रेफर टू समवन और समथिंग ऑलरेडी मेन्शन अर्लियर. बघा आता वाक्यांच्या स्वरूपात बघूया आपण. देअर वॉज अ रॅबिट इन द गार्डन. द रॅबिट वॉज व्हेरी प्रिटी. आता बघा वाक्य पहिल्या वाक्यामध्ये रॅबिटचा उल्लेख आलेला आहे. मग त्या रॅबिटचा पुन्हा उल्लेख केलेला असल्यामुळे इथे द हे आर्टिकल वापरलेलं आहे. दुसरं वाक्य बघूया. आय मेट अ बॉय. द बॉय वॉज टॉल अँड हँडसम. पहिल्या वाक्यात त्या मुलाचा उल्लेख केलाय की त्या मुलाला मी भेटलोय. कोणता मुलगा? द बॉय वॉज टॉल अँड हँडसम, की जो उंच आणि हँडसम आहे. त्या मुलाचा पुन्हा सेकंड वाक्यात उल्लेख झालेला आहे म्हणून आपण द हे आर्टिकल बॉयच्या आधी वापरलेलं आहे. ठीक आहे. द आर्टिकल द इज यूज बिफोर द नेम्स ऑफ डायरेक्शन्स. बघा द आर्टिकल आपण दिशांच्या नावापूर्वी वापरू शकतो. द ईस्ट, द वेस्ट, द नॉर्थ, द साऊथ. इथं काही आपण उदाहरणं घेतलेली आहेत. पुढचं फीचर बघूया. द आर्टिकल द इज यूज बिफोर द युनिक थिंग्स. युनिक थिंग्स म्हणजे काय? जगातील अद्वितीय वस्तू. फॉर एक्झाम्पल द गेटवे ऑफ इंडिया, द ताजमहल, द रेड फोर्ट, लाईक दिस. पुढचं फीचर बघूया. द आर्टिकल द इज यूज बिफोर द ऑर्डिनल नंबर्स. आता ऑर्डिनल नंबर्स म्हणजे काय? तर क्रमवाचक संख्या. एक्झाम्पल्स बघूया. द फर्स्ट, द सेकंड, द लास्ट, द नेक्स्ट, एक्सेट्रा. पुढचं फीचर बघूया. द आर्टिकल द इज यूज बिफोर द नेम ऑफ माउंटन्स, सी, ओशन, रिव्हर्स, प्लॅनेट्स, स्टार्स, होली बुक्स, म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स. फॉर एक्झाम्पल आपण द हे आर्टिकल पर्वतरांगांच्या नावापूर्वी, समुद्राच्या नावापूर्वी, महासागराच्या नावापूर्वी, नद्यांच्या, ग्रहांच्या, तारे, तसे जे होली बुक्स असतात, जे धर्मग्रंथ वगैरे असतात त्यांच्या नावापूर्वी आपण द हे आर्टिकल वापरू शकतो. काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट्स असतात त्यांच्या नावापूर्वी सुद्धा आपण द हे आर्टिकल वापरू शकतो किंवा वापरतो. ठीक आहे. एक्झाम्पल्स बघूया. द हिमालया, द अरेबियन सी, द अटलांटिक ओशन, द गंगा, द गोदावरी म्हणू शकतो आपण. द स्टार्स. आता द स्टार्समध्ये तुम्ही द सन वगैरे म्हणू शकतात. प्लॅनेट्समध्ये तुम्ही द मून, द अर्थ, ही काही उदाहरणं आपण देऊ शकतो. तसं होली बुक्समध्ये तुम्ही द रामायणा म्हणू शकता, द महाभारता, द गीता, लाईक दिस. पुढचं फीचर बघूया. द आर्टिकल द इज यूज टू मेक जनरलायझेशन्स. म्हणजे एका वर्गासाठी आपण द हे आर्टिकल वापरू शकतो किंवा वापरतो. एक्झाम्पल बघूया वाक्याच्या स्वरूपात. द काऊ इट्स ग्रास. आता इथं काऊ आहे. काऊ ही एक गाय नाही तर काऊ हा एक वर्ग आहे म्हणजे सगळ्या गायी काय खातात? गवत खातात. म्हणजे एका वर्गासाठी जो शब्द दिलेला असतो, जो नाऊन वापरलेला असतो त्यापूर्वी आपण द हे आर्टिकल वापरत असतो. आता आर्टिकल्स वापरण्यासाठी काही एक्सेप्शन्स असतात, अपवाद असतात. तर आपण ते अपवाद बघूया, काही एक्सेप्शन्स बघूया. वी नेव्हर यूज आर्टिकल्स बिफोर. म्हणजे
कोणत्या कोणत्या गोष्टींपूर्वी आपण आर्टिकल्स वापरू शकत नाही बघा. फॉर एक्झाम्पल मटेरियल नाउन, पदार्थवाचक नावापूर्वी आपण आर्टिकल वापरू शकत नाही. फॉर एक्झाम्पल आयर्न, वॉटर, मिल्क, ऑइल, लाईक दिस. नेम ऑफ द पर्सन्स, आता व्यक्तीच्या नावापूर्वी आपण आर्टिकल वापरू शकत नाही. आपण असं म्हणू शकत नाही अ गोपाल, द गोपाल किंवा एन गोपाल असं म्हणू शकत नाही. ठीक आहे, म्हणजे फॉर एक्झाम्पल गोपाल, सीता, नकुल हे जे काही पर्टिक्युलर नेम ऑफ दॅट पर्सन असेल, म्हणजे पर्टिक्युलर व्यक्तींच्या नावापूर्वी आपण द हे आर्टिकल वापरू शकत नाही. पुढचं आहे वर्ब. वर्ब पूर्वी सुद्धा आपण आर्टिकल्स वापरू शकत नाही. ठीक आहे, फॉर एक्झाम्पल प्ले, ड्रिंक, टू, सीन, त्याच्यानंतर डान्स, ड्रिंक, लाईक दिस. ॲब्स्ट्रॅक्ट नाउन, ॲब्स्ट्रॅक्ट नाउन म्हणजे भाववाचक नाम. भाववाचक नामापूर्वी सुद्धा आपण आर्टिकल्सचा वापर करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल ब्रेवरी, करेज, पीटी, काइंड, चाइल्डहुड, ॲटसेट्रा. ठीक आहे, इथं आपण ही व्हिडिओ पूर्ण केलेली आहे. इथं हा टॉपिक पूर्ण झालेला आहे. फ्रेंड्स, मला नक्की खात्री आहे ही व्हिडिओ पाहिल्यानंतर तुमचे सगळे आर्टिकल्सच्या बाबतीतले जे डाऊट्स आहेत ते क्लिअर होणारच, याची मी तुम्हाला खात्री देते.